अर्थसंकल्पीय वर्ष संपायला शेवटचे अवघे 15 दिवस शिल्लक असतानाच महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पातील 35% निधी हा खर्चाविनाच पडून असल्याची माहिती आता समोर येते। 22,000 कोटींची रक्कम खर्चाविना सरकारी तिजोरीमध्ये पडून असल्याची माहिती समोर येते। तीव्र दुष्काळाच्या झळा सध्या राज्यामध्ये पाहायला मिळत आहेत आणि अशातच पाणी पुरवठा विभागाच्या 43% निधी हा खर्चाविनाच पडून आहे, तर पर्यटन खात्याचा 50% निधी अद्यापही खर्च झालेला नाही अशी माहिती समोर येते आहे, तर उद्योग खात्याचा 72% निधी अद्यापही खर्चाविना पडूनच असल्याची माहिती समोर येते आहे। कोणत्या खात्यामध्ये किती निधी पडून आहे त्यावर एक नजर टाकूयात। पाणी पुरवठा खात्यामध्ये 43% निधी हा खर्चाविनाच पडून आहे। पर्यटन खात्याचा 50% निधी हा खर्चाविना तसाच पडून आहे। तर उद्योग खात्याचा 72% निधी हा खर्चाविना पडून असल्याची माहिती आता समोर येते आहे। महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पातील 35% निधी खर्च झालेला नाही अशा प्रकारची माहिती आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेली आहे। 22,000 कोटींची रक्कम ही खर्चाविना सरकारी तिजोरीत पडून असल्याची माहिती मिळते। राज्यात तीव्र दुष्काळ असताना देखील पाणी पुरवठा विभागाचा 43% निधी हा खर्चाविना तसाच पडून असल्याची माहिती आता समोर येते। त्याचप्रमाणे उद्योग आणि पर्यटन खात्याचा निधी देखील पडून असल्याची माहिती समोर येते। यामध्ये पाणी पुरवठा खात्याचा 43% निधी हा खर्च झालेला नाही, तर पर्यटन खात्याचा 50% निधी हा खर्चाविना पडून आहे। उदय सामंत यांच्याकडे असणाऱ्या उद्योग खात्याचा 72% निधी हा खर्चाविना पडून असल्याची माहिती आता समोर येते। 72,000 कोटींची रक्कम खर्चाविना सरकारी तिजोरीत पडून असल्याची माहिती आता समोर येते। या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी विनोद शेंडे सामाजिक कार्यकर्ते आहेत। विनोद शेंडेजी, पुढारी न्यूजवर आपलं स्वागत आहे। राज्याच्या तिजोरीमध्ये सध्या म्हणजे अर्थसंकल्पीय जो राज्याचा अर्थसंकल्पीय वर्ष आहे संपत आलेला आहे, 15 दिवस शिल्लक आहेत, तरीही 22,000 कोटींचा निधीही अद्यापही पडून आहे। काय प्रतिक्रिया तुमची यावर? खरं तर बजेट हा सरकारचा एक चेहरा असतो। भविष्यातील ध्येय धोरण कुठल्या दिशेने जाणार आहेत हे एक दाखवणारं ते एक स्टेटमेंट असतं। मला वाटतं की हे लोकांच्या दृष्टीने आणि विकासाच्या दृष्टीने खूप महत्वाचा एक भाग आहे। पाठीमागच्या म्हणजे 1 वर्षामध्ये जे राजकीय हालचाली सगळे जे आपण बघतो, तर एकूण याच्यातली अनिश्चितता जी आहे याच्यामुळे बरंच कामही थांबलेले आहेत। बऱ्याच कामांवरती अजून बरीच पुढे ती जाणं अपेक्षित आहे, पण त्या पद्धतीने होत नाही। एकूण अस्थिरता जी आहे तर याच्यामुळे बजेट खर्च होण्यावरती याचा खूप मोठा परिणाम होताना दिसतोय। आणि एकूणच आतापर्यंत जर आपण खर्च बघितला की सरकारचं बजेट खर्च करण्याचं जे नियोजन आहे तर ते मला वाटतं की कुठेतरी गडबड झालेली याच्यामध्ये। आणि म्हणजे दर महिन्याला जे काही नियोजन आहे त्या पद्धतीने होणं अपेक्षित असताना म्हणजे आतापर्यंत फक्त 45% निधी मिड मार्च पर्यंत खर्च होणं हे जरा थोडंसं मलाही गंभीर वाटतंय। दुसऱ्या बाजूला आपल्याला हे बघायला पाहिजे की सरकारकडनं जो रिलीज होणारा निधी वेगवेगळ्या विभागांना तोही फक्त 65% आतापर्यंत झालेला आहे। आणि जर याचं वर्षभराचं जर योग्य पद्धतीने नियोजन झालं असतं, सरकारचं याच्यामध्ये जर लक्ष असतं तर कदाचित ही अडचण टाळता आली असती। आता एकूणच महाराष्ट्रातली जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यावरती नियोजन करता असतं। लोकांना खूप वेगवेगळ्या समस्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये अजून तोंड द्यावं लागतंय। रेशनचा वरचा खर्च खूप कमी झालेला आहे, म्हणजे फक्त 20% खर्च होणं हे लोकांची आता एक गरज आहे। खरं तर रुरल डेव्हलपमेंटचाही खर्च खूप 48% झालेला आहे। वॉटर सप्लाय म्हणजे आता दुष्काळाची परिस्थिती त्याच्यावरती फक्त 29% फक्त खर्च झाला। आणि मला वाटतंय की हे गंभीर आहे। सरकारने थोडंसं नियोजनपूर्वक काम करायला पाहिजे। निवडणुका येतील, आता होतीलही निवडणुका, पण भविष्यात कुठलंही सरकार येईल तरी त्यांनी फक्त बजेट जाहीर करणं आणि आकडे मोठे मोठे दाखवणं याच्या पलीकडे जाऊन ते खर्च होतील, योग्य पद्धतीने खर्च होतील याच्यावरती
खात्री काहीतरी नियोजन करणं अपेक्षित आहे. नक्कीच विनोदजी, हा जो पैसा आहे हा खर्च करण्यामध्ये, हा निधी खर्च करण्यामध्ये सरकारची दरवर्षी उदासीनता पाहायला मिळते. उद्यापासून तर आचारसंहिता लागू होते. आता हा निधी खर्चाविनाच फुकट जाणार असं म्हणावं लागेल का? या संदर्भात सरकारची उदासीनता यावर्षी देखील पाहायला मिळते का? खर्च शेवटच्या महिन्यात खरं तर होणं हे मला वाटतं की जास्त उदासीनतेचं लक्षण आहे. हे जर नियोजनपूर्वक झालं असतं तर अजून जास्त चांगली कामं झाली असती, लोकांना त्यातनं फायदा झाला असता. निवडणुकांमध्ये आचारसंहिता लागल्यानंतर बरीच कामं याच्यातली थांबतील. याच्या अगोदर काही निविदा निघालेल्या आहेत, काही कॉन्ट्रॅक्ट झालेली तर ती फक्त पुढे होतील, पण ती पूर्ण होतील आणि ती योग्य पद्धतीने होतील याच्याबद्दलची खात्री मात्र देता येणार नाही. नक्कीच विनोदजी, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. यानंतर आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे आपल्यासोबत आहेत. ओमकार, महाराष्ट्रात सरकारच्या अर्थसंकल्पातील 35% निधी हा खर्चाविनाच पडून असल्याचं पाहायला मिळतंय. दरवर्षी मंत्रालयामध्ये हा निधी खर्च करण्यासंदर्भातील लगबग पाहायला मिळते. उद्यापासून आचारसंहिता लागू होते, मात्र 22,000 कोटींचा निधी अजूनही खर्च झालेला नाही. काय म्हणायचं याला? प्रथमेश, जवळपास आता असं म्हणायला हरकत नाही की 26 तासच राहिलेत आचारसंहिता लागायला. उद्या दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची सगळी प्रेस कॉन्फरन्स आहे. 2024च्या निवडणुका जाहीर होतील, आचारसंहितेचं फायनल होईल. या आठवड्यात सरकारने 2 कॅबिनेट बैठका घेतल्या. दोन्ही कॅबिनेट बैठका मिळून जवळपास आपण म्हणू की एक 55 ते 60 निर्णय वेगवेगळे होते, ते मार्गी लावण्यात आले. पण आश्चर्यकारक यातली सगळ्यातली घटना ही आहे की एकीकडे महाराष्ट्रातून उद्योग सगळे बाहेर चाललेत, ही सगळी बोंब होती. विरोधक या सगळ्यावरती वारंवार आक्रमक झालेले पाहायला मिळालं. महत्त्वाचे प्रोजेक्ट्स होते, महत्त्वाचे प्रोजेक्ट्स महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन इन्व्हेस्ट करतायत असं दिसत होतं. यावेळी सरकारने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आणली, आम्ही गुंतवणूक आणतो हे सांगतोय. 2 लाख कोटींची सीएमने असं सांगितलं की आम्ही जेव्हा दावोसला गेलेलो होतो त्यानंतरचे आणखी दौरे झाले. इथून जवळपास इंटरनॅशनल ज्या इकॉनॉमिक फोरम होत्या तिथून आम्ही 2 लाख कोटींची आर्थिक गुंतवणूक आणली. FDI ज्याला आपण म्हणतो की फॉरेन इन्व्हेस्टमेंट, ती एवढी गुंतवणूक आणली असं सांगितलं. पण उद्योग खातं जे आहे त्या उद्योग खात्याचाच इतका मोठ्या प्रमाणात 70 ते 72% निधी पडून आहे असं दिसतंय. महाराष्ट्रात एकीकडे बेरोजगारी वाढतीये, कोविड नंतरचे गणित अजून जरी हे होत असली तरी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर वाईज ज्या गोष्टी होत्या उद्योगात वाढणं ते अपेक्षित झालेलं नाहीये. पायाभूत सुविधा जरी वाढलेल्या असल्या तरी सुद्धा उद्योगांमध्ये MIDCs मध्ये जी गुंतवणूक होणं आणि त्याचा जो विस्तार होणं अपेक्षित होतं त्याच्यावरचं एक्सपेंडिचर गव्हर्नमेंटने जे याच्या आधी बजेट सेशनमध्ये मांडलेलं होतं ते तितकं खर्च झालेलं नाहीये. याचा अर्थ एकीकडे उद्योग आले असं सांगितलं जातंय, पण दुसरीकडे उद्योग खात्याचा जो स्वतःचा निधी आहे, जो इन्व्हेस्ट होणं गरजेचं आहे, जो निधींमधून MIDCचं एक्सपान्शन असेल किंवा बाहेरचे जे उद्योगधंदे आपल्याकडे स्थिरावण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना कमी पैशामध्ये जमिनी, पाणी आणि वीज या सगळ्या गोष्टी देणं असेल, हे होत नाहीये, हे यातून क्लिअर होतं. दुसरा यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पर्यटन खातं असेल किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी 2 खाती आहेत, या खात्यांमधला निधी सुद्धा पडून असं आता दिसतंय. सरकारचा एकूण 35% निधी पडून आहे, पण 2 कॅबिनेट बैठका झाल्या, त्याच्या आधीच्या बैठका होत्या, मधल्या काळात बैठकाच झालेल्या नव्हत्या सरकारच्या. जवळपास 2 आठवडे एकही बैठक लागलेली नव्हती, कारण महायुतीमधलं जागा वाटपाचा तिढा होता. मग ते दिल्लीत सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार जात होते, चर्चा सगळ्या घडत होत्या. पण या सगळ्यातून एक गोष्ट क्लिअर झाली, ते म्हणजे सर्वसामान्यांच्या विकास कामांसाठी जे पैसे यायचे होते ते नक्की किती आले हा प्रश्न आता उपस्थित केला जाईल. कारण उद्या दुपारनंतर सरकार घोषणा करणार नाही हे आता अगदी क्लिअर आहे. हे सगळं सुरू असतानाच सरकारने आणखी एक गोष्ट केली, ते म्हणजे जो शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे त्याला मात्र 31 मार्चपर्यंत त्याचं एक्सटेन्शन देण्यात आलं. म्हणजे एकीकडे लोकांपर्यंत आम्ही सगळे कामं करतोय त्याचं जे नरेटिव्ह पर्क्युलेट करण्याची जाहिरातबाजी आहे, ती जाहिरातबाजीसाठी जो GR काढायचा होता, शासन आपल्या दारी कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी भरवायचा आहे, त्याला किती खर्च होतो आपल्याला माहिती आहे. मागच्या वेळी ज्यावेळी मराठवाड्यामध्ये एका ठिकाणी शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला त्याला 3 ते 4 कोटी खर्च झाला असं माहिती अधिकारात समोर आलेलं होतं. त्यामुळे कार्यक्रम घ्यायचे असतील, एक बिग पिक्चर क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी मात्र सरकार खर्च करतंय. पण मग आता ज्यावेळी दुष्काळ जाहीर करायचा होता त्यावेळी जवळपास 40 ठिकाणी मंडळनिहाय दुष्काळ जाहीर केला, त्याला कृषी मंत्र्यांनी केंद्रातून निधी आणला. पण महत्त्वाचं असं आहे की पाऊस कमी झालाय. आताच्या घडीला टँकरची संख्या महाराष्ट्रात वाढलेली आहे. आताची टँकरचीच आकडेवारी द्यायची झाली, रिसेंटली महसूल खात्याकडून आपल्याला आलेली आहे, तर त्याचं जे पर्सेंटेज आहे हे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात संपला तर केवळ आता मार्चच्या 15 दिवसामध्ये हा 1.5% याच्यामध्ये ग्रोथ आहे. म्हणजे
आत्ताच्या पर्यंत आपण जे सगळे टँकरची आकडेवारी बघतोय तर गेल्या 15 दिवसात वॉटर डिफिसिट किती वाढलं हे आपल्याला कळेल नक्कीच. आणि मग पाणी पुरवठा खाते या सगळ्या संदर्भात काय करतंय तर त्याची आकडेवारी जर आपण पाहिली तर आत्ताच्या घडीला दुष्काळ हे सगळं असताना सुद्धा पाणी पुरवठा खात्याचा 43% निधी अजून सुद्धा पडू नये. नक्कीच याचा अर्थ नक्कीच- जवळपास निम्मा नक्कीच निधी पडू ओंकार, नये. गुलाबराव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात. यानंतर सचिन जिरे आमचे प्रतिनिधी औरंगाबादवरून आपल्या सोबत आहेत. सचिन, राज्यामध्ये सध्या दुष्काळाच्या झळा या सामान्यांना सोसाव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. काही ठिकाणी लोकांना दारोदार वणवण करावी लागते एका हंड्याच्या पाण्यासाठी. मात्र या ठिकाणी आणखी एक समोर माहिती येते की पाणी पुरवठा विभागाकडून 43% निधी हा खर्चच केलेला गेलेला नाहीये. काय बोलशील यावरती? नक्कीच प्रथमेश तो तुला जर सांगायचं राहिलं तर मराठवाडा हा नेहमीच दुष्काळी भाग असं म्हटलं जायचं. मात्र गेल्या 2-3 वेळेपासून इथं पाऊस झाला ना, चांगला पाऊस झाला नाही, हे कुठेतरी मिटत चाललं होतं. मात्र हा वर्ष जो आहे हा भीषण पाणी टंचाईचा वर्ष आहे. जर आपण पाहिलं खरीप हंगाम हा पाण्याविना पूर्ण वाया गेला होता. शेतकऱ्यांनी मेटाकुटीला आलेले सध्या, कारण की रब्बी हंगाम देखील त्याच पद्धतीने वाया गेलेला आहे. आज जर आपण पाहिलं शेतकऱ्यांना शेतातलं पीक हे उकडून फेकण्याची वेळ आली आहे. एकीकडे विहिरींमध्ये पाणी तळ गाठलेला आहे, पिण्यासाठी पाणी नाहीये, चाराचा मोठा प्रश्न आहे. एकंदरीत असे सर्व प्रश्न या ठिकाणी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो निधी आहे तो खर्च न करणे म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच करणं असं म्हणता येईल. आपल्यासोबत आता हे शेतकरी आहेत, हे शेतकरी संपूर्ण आहे. हा आपण ज्या गावामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या आहोत त्या गावामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई आहे. शेतातले पाणी नसल्यामुळे शेतातले पिकं त्यांना अशा पद्धतीने उकडून फेकण्याची वेळ आलेली ही हा पीक त्या शेतकऱ्यांसोबत आहे. हा शेतकरी आपल्या सोबतच आहे. काय सांगशील, काय तुझ्या भावना आहे? सध्या जर आपण पाहिलं तर सरकारने जो निधी होता पाणी पुरवठ्याचा व इतर निधी तो निधीच खर्च केलेला नाहीये. कसं बघताय तुम्ही? आम्ही खूप अडचणीत आहे. आता माझ्या शेतामध्ये 2 एकर शेतामध्ये 1 एकर बाजरी आणि 1 एकर कपाशी होती. तर ही बाजरी बघा, ही याला भाव नाही आणि बाजरीचं मला 4 क्विंटल सुद्धा झालेलं नाही. त्यामुळे ही बाजरी आता खावं काय मी आणि जगावं का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कसं जगावं आम्ही? पाण्याची तर खूप मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. आमच्या जनावराला पाणी सुद्धा नाही पिण्यासाठी आणि आता चारा जर कुठून उपलब्ध करून द्यायचा आहे आम्ही शेतकऱ्याला, जनावराला. खूप अवघड परिस्थिती आहे. आणि माझ्या शेतात बघा तुम्ही, बाजरी 1 एकर आणि 1 एकर कपाशी, आता भाव नाही तिला, दुधाला भाव नाही, मक्काला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. आमच्या शेतकऱ्यांचा सर्व प्रश्न जे आहे ते पाण्यापासून आहेत. जर सरकारचा जो निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे तो निधी जर सरकारने वापरून उपाययोजना केल्या असता तर हा प्रश्न तुमच्या समोर राहिला असता? अजिबात नसता राहिला. कारण की आमच्या जनावराला चारा छावण्या नाही, दुष्काळी अनुदान नाही आणि आमचा शेतकरी खूप अडचणीत आहे. सरकारने लवकरात लवकर चारा छावण्या चालू करा आणि आम्हा शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान आतापर्यंत 1 रुपया सुद्धा खात्यावर भेटलेला नाही आणि दुधाचे भाव आज 24 रुपये. आम्ही जगावं तर कसं जगावं? बाबा, एक नवीन माहिती समोर येते की जो निधी असतो पाणी पुरवठा व इतर संदर्भातला तो 35%, तब्बल 35%चा निधी आहे एकंदरीत सर्व मिळून, तो परत जातोय. आणि सर्व हे प्रश्न जसे त्याचे प्रलंबित आहे, हा निधी वापरला गेला असता तर हे समस्या तशा राहिल्या असतात का शेतकऱ्यांना? समस्या काही ना काही थोडंफार कमी झालं पाहिजे. यांचं चित नाही ना आमच्याकडं कोणीच नाही. फक्त मोदी गॅरंटी, शेतीमालाला भाव नाही, मोदी गॅरंटी, विमा नाही, मोदी गॅरंटी, शेतकऱ्याला दुष्काळ अनुदान नाही, मोदी गॅरंटी. या गॅरंट्याच काय ह्याच काळात त्यांनाच माहिती आहे गॅरंट्या काय आहे ते. मोदी सरकारला आणि मोदी गॅरंटी मग काहीतरी आपले चाललंय गप्पा मारणं. सध्याची भीषण परिस्थिती आहे, अतिशय वाईट परिस्थिती साहेब. शेतामध्ये जाणाऱ्याकडे पाहिलं जात नाही, घरात यावं तर घरात धान्य नाही आणि सरकार सध्या गुंगलंय. जागा वाटप, तिकीट वाटप, इकडं तिकडचा इकडं सगळे अशा पद्धतीच्या संतप्त भावना आहेत ज्या मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांच्या. नक्की सचिन, धन्यवाद. यानंतर बीडमध्ये जाऊयात. आमचे प्रतिनिधी नागरगोजे आहेत. तीव्र दुष्काळ बीडमध्ये देखील पाहायला मिळतोय. मात्र पाणी पुरवठा विभागाकडून अद्यापही निधी खर्च नाहीये. 43% निधी तसाच पडू नये. बीडकरांना काय वाटतंय? बीडमधील सध्या दुष्काळाची परिस्थिती काय आहे? नक्कीच बीडमध्ये यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. या परिस्थितीत शासनाने पाणी पुरवठा योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च करणं अपेक्षित होतं. या काळात जनतेला तसेच जनावरांना, पशुपालक जे आहेत शेतकरी, त्यांच्या जनावरांना पाणी कमी पडणार नाही यासाठी उपाययोजना होणं आवश्यक होतं. परंतु तसं न होता आता निधी चक्क खर्च व्हायचा राहिला, ही गंभीर बाब आहे.
एकीकडे आपण अनेकदा बघतो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मार्चेंटच्या तोंडावर निधी खर्च करण्याचा किंवा कागदोपत्री निधी उचलण्याचा प्रकार होतो. आता तसाच काहीसा प्रकार या निधीच्या बाबतही होईल, परंतु हा निधी ज्या कामासाठी खर्च होणं आवश्यक होतं त्यावर मात्र खर्च झालेला नाही. आता बीडमध्ये अतिशय भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. अनेक गावांमध्ये टँकर सुरू आहे. अनेक गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे. पाणी पुरवठा योजना ज्या आहेत त्या निधी अभावी पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. एकीकडे हा निधी पडून असताना या योजना पैशा अभावी किंवा निधी अभावी अपूर्ण आहेत. अशा स्थितीत शासनाने गांभीर्याने विचार करून हा निधी योग्य विनियोग करून खर्च व्हायला हवा होता, परंतु तसे न झाल्याने आता जनतेमध्ये देखील एक नाराजीची भावना पसरलेली आहे. नक्कीच धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात. यानंतर आपण विदर्भात जाऊया. बुलढाण्यामध्ये देखील दुष्काळाची अशी स्थिती आहे. बुलढाण्यामध्ये देखील टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. अनेक भागांमध्ये दुष्काळाची तीव्र झळा पाहायला मिळत आहेत. मात्र पाणी पुरवठा विभागाकडून निधी अजूनही खर्च गेलेला नाहीये. 43% निधी हा तसाच पडून असल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणच्या बुलढाण्यातील लोकांना काय वाटतंय, बुलढाण्यातील परिस्थिती काय आहे, हे देखील आमचे प्रतिनिधी जाणून घेत आहेत. प्रथमेश, आपण जर खरं पाहिलं तर राज्याच्या तुलनेत विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आहेत आणि अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. खरं तर राज्य सरकारला हे माहिती होतं की आता निवडणुका लागणार आहेत, आचारसंहिता लागणार आहे, त्यापूर्वीच हा जो निधी आहे हा खर्च होणं खरं तर अपेक्षित होतं. मात्र ही एक प्रकारे जी आहे शोकांतिकाच म्हणावी लागेल. आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम असेल, रब्बी हंगाम असेल, या दोन्हीमध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतला आहे. यामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही या उत्पन्नातून निघालेला नाही आहे. या संदर्भात पीक विमा मिळावा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी संपूर्ण विदर्भभर रस्त्यावर उतरतोय आणि या मदतीची मागणी करतोय. मात्र अजूनही त्यांच्या पदरात ही नुकसान भरपाई पडालेली नाहीये. दुसरीकडे उन्हाळ्याची नेमकी चाहूल लागली आणि संपूर्ण विदर्भात तापमानाचं जे आहे हा मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यामुळे आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याच्या दुष्काळाच्या झळा पोहोचताना आपल्याला दिसत आहेत. खरं तर अजून 3 महिने उन्हाळा बाकी आहे. मात्र निधी अभावी ठोस या संदर्भात उपाययोजना होण्याऐवजी निधी नसल्यामुळे ह्या तात्पुरत्या अत्यंत गंभीर मुद्दा आहे. दुष्काळ हा तसाही शेतकरी आणि ग्रामीण अर्थकारणाशी जोडलेला मुद्दा आहे. त्यामुळे जर राज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना जर एकूण निधीपैकी 43% निधी जर अद्यापही खर्च केलेला नसेल तर ही निश्चित स्वरूपात गंभीर बाब आहे. आपण पाहिलं असेल की गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय पातळीवरती जे निर्णय घेतले जात आहेत त्यावरून सरकारमध्ये सुद्धा जे 3 घटक पक्ष आहेत त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात नाराजी आहे. काही निर्णय हे घेतले गेले त्याबद्दल नाराजीचं स्वरूप पाहायला मिळालं होतं. आपण पाहिलं असेल की गुलाबराव पाटील जे पाणीपुरवठा मंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा सातत्याने या प्रश्नांबाबत माध्यमांनी सुद्धा विचारणा केली होती. मात्र पुरेसं समाधानकारक उत्तर अद्यापही गुलाबराव पाटलांच्या वतीने देण्यात आलेले नाहीये. अनेक भागांमध्ये जसं आता उल्लेख झाला की मराठवाडाच नाही तर पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्रातलं मानखटाव असेल आणि अशा अनेक प्रातिनिधिक स्वरूपातलं एक मी उदाहरण तुला सांगितलं. पण अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे आजही पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष अजूनही कायम आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. त्या सगळ्या संदर्भामध्ये ग्रामीण भागाशी जोडलेला हा मुद्दा येत्या काळामध्ये निश्चित स्वरूपात मोठा फटका शासनाला या सगळ्या संदर्भात बसू शकतो. अर्थात आचारसंहिता लागायला आता अवघे 25 ते 26 तास बाकी आहेत. त्यामुळे शासकीय पातळीवर काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अर्थात एवढा मोठा निधी जर अद्यापही खर्च केलेला नसेल तर त्याचं उत्तर सुद्धा गुलाबराव पाटलांना आणि पर्यायानं राज्य सरकारला जनतेला द्यावं लागेल. शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत सध्याच्या स्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये मराठवाडा आरक्षणामुळे जी सध्या राजकीय आणि सामाजिक परिस्थिती निर्माण झाली त्याला कुठेतरी परत एक बूस्टअप या दुष्काळाच्या एकंदर सगळ्या संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्यामुळे मिळू शकतं आणि ग्रामीण भागातलं वातावरण पुन्हा एकदा सरकारच्या प्रती जी भावना आहे, जी भूमिका आहे आणि जी सरकारची जी प्रतिमा आहे ती कुठेतरी त्याला पुन्हा एकदा तडे बसायला लागू शकतात असं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे शासनाकडून या सगळ्या संदर्भात काय सांगितलं जाते, गुलाबराव पाटील यांच्याशी सुद्धा आपण सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांची नेमकी भूमिका काय, हा निधी अद्याप का खर्च करण्यात आलेला नाही, याबाबत मुख्यमंत्री असतील किंवा सरकार असेल यांची नेमकी भूमिका काय हे जेव्हा स्पष्ट होईल त्याबाबत अधिक यावर आपण बोलू शकतो. गंभीर मुद्दा जो आहे तो हा आहे कारण की प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना दुष्काळांच्या समोर जावं लागतं आणि त्यातच पाणी प्रश्न हा महत्त्वाचा विषय असतो. एकीकडे मंत्र्यांना निधी होत नाही त्यामुळे चर्चा असायच्या,
पण आता मंत्र्यांकडे जर निधी आहे तो खर्चीलाच जात नाही. 43% म्हणजे निम्म्या एवढा निधी जो आहे तो तसाच सरकारच्या तिजोरीत आहे. मी सध्या आता नंदुरबार पासून ते ठाणे दौऱ्यावर संपूर्ण भारत जोडो यात्राचं वार्तांकन करत आहे. नंदुरबारमध्ये अनेक नद्या ज्या आहेत त्या कोरड्या पडलेल्या आहेत. नंदुरबारची परिस्थिती असो, धुळ्याची परिस्थिती असो, संपूर्णतः पालघर पर्यंतच्या नद्या ज्या आहेत त्या कोरड्या पडलेल्या आहेत. पिकं जी आहेत ती हिरवळ असली पाहिजेत. शेती जी आहे या मार्चच्या महिन्यात किंवा मग फेब्रुवारी मार्चच्या महिन्यात हिरवी असली पाहिजे, पण शेती सुद्धा सुकलेली मला स्वतःला हा संपूर्ण अनुभव आलेला. त्यामुळे पाण्याचा प्रश्न नेमका अडचणीत असतो. तसंच आम्ही जर पाहिलं तर नंदुरबार असेल, धुळे या भागात अत्यंतच बिकट परिस्थिती होती. लोक टेम्पोत बसून एक वेगळ्या ठिकाणी जाऊन जे ते त्यांचे हांडे असतील किंवा पाणी साठवण्याचे जे काही भांडे असतील ती घेऊन पाण्यासाठी वन फिरताना मी पाहिलेले. त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जर मंत्र्यांनी आधी आरोप व्हायचे की मंत्र्यांना निधी मिळत नाही, पण आता जर मंत्र्यांना निधी मिळतोय आणि तो निधी ज्या लोकांसाठी दिला जातोय, ज्या शेतकऱ्यांसाठी दिला जातोय त्याच्यावर तो खर्च केला गेला जात का नाही हा प्रश्न चिन्ह आहे. 43% निधी आता जर अवघे जर पाहिलं तर काही तासच जे ते हा संपूर्ण आचारसंहिता लागण्यासाठी शिल्लक उरलेले आहेत. त्या आधी किती मुद्दे उपस्थित करतील किंवा मग हे मंत्री किती निर्णय घेतील आणि किती जागेवर ह्या पाण्याचं काम जे ते सुरू होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मागच्या 1.5 वर्षात आणि त्याच्या आधीच्या कोविडच्या काळात कोणतेही धरणांचं काम जे ते यशस्वीरित्या पार पडलेलं नव्हतं. खास विशेष करून मराठवाडा विदर्भाचा हा जो पट्टा जिथे प्रत्येक वेळी पाणी टंचाई हा महत्वाचा मुद्दा असतो, त्या ठिकाणी कोविड काळात धरणाचं काम झालं नव्हतं. त्यानंतर पुन्हा सरकार बदललं, नवीन सरकार आलं, नवीन सरकारात नवीन मंत्री आले, नवीन मंत्र्यांच्या विशेषतः अनेक दुसरं अधिवेशन जे ते पार पडलं आणि त्याच्या आधीचा निधी जो आहे तो तसाच पार पडल्यासारखा तो त्यांच्या तिजोरीतच पार पडलेला असंच एकंदरीत चित्र जे ते आता महाराष्ट्रात उभं राहिलेलं. आता शेवटच्या क्षणाला तरी मंत्री महोदय जे आहेत ते या संपूर्ण गोष्टीचा जिल्हा पातळीवरून किंवा मग एकंदरीत तालुका पातळीवरून हा संपूर्ण आढावा मागवतील का, अहवाल मागवतील का आणि त्याच वेळी अहवालाचा अभ्यास करून आज रातोरात किंवा उद्या सकाळ दुपारपर्यंत या संदर्भातला निर्णय जाहीर करतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे जर असं झालं नाही तर यानंतर आचारसंहिता चालू होईल. प्रत्येक आमदार असो, छोटा कार्यकर्त्यांपासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वच निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये गुंतले जातील आणि त्यामुळे हे सर्वसामान्यांचे प्रश्न जे आहेत ते पुढचे 4 महिने जे आहेत ते वेटीस धरले जाणारच नाहीत. तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात